मेहुणी, दाजी एक गोष्ट सांगा, सासरचे लोक जावयाचा एवढा आदर का करतात हो? दाजी, कारण त्यांना माहीत आहे की आमच्या घरातील वादळ झेलणारा हा महापुरुष आहे. चिंटू शिंप्याकडे गेला आणि त्याला विचारले, पॅन्ट शिवायला किती खर्च येतो? शिंपी, 300 रुपये. चिंटू, आणि चड्डीचा? शिंपी, 100 रुपये. चिंटू थोडा वेळ विचार करून, मग चड्डी शिवून द्या, पण लांबी मात्र पायापर्यंत ठेवा. बंड्या, काल रात्री माझी गुंड्यासोबत भांडणं झाली, पण जरा विचार करून मी त्याला सोडून दिलं. मित्र, काय विचार केलास? बंड्या, हाच की तो माझ्यापेक्षा ताकदवान आहे. शिक्षकांनी बोर्डवर कोलेस्ट्रॉल लिहिले आणि पप्पूला म्हणाले, हे वाच. पप्पू थोडा विचार करून, छोले बरोबर लिहिले, पण भटोरेचे स्पेलिंग चुकलंय सर. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघत बसलो. ती माझ्याकडे, मी तिच्याकडे, मी तिच्याकडे, ती माझ्याकडे. तेवढ्यात बेल वाजली आणि सरांनी पेपर काढून घेतला, कारण परीक्षेत तिला काही येत होतं ना मला. बायको, बापरे, डोक्यातून रक्त काय येते? नवरा, माझ्या एका मित्राने मला वीट मारली. बायको, तुम्ही पण मारायची ना, तुमच्या हातात काही नव्हते? नवरा, त्याच्या बायकोचा हात होता. मग काय, बायकोने डोक्यावर फेकले 2 विटा. आज पप्पूला रस्त्यावर 20 रुपये सापडले, पण पप्पू खूप प्रामाणिक होता. त्याने ते 20 रुपये घेतले नाहीत, तर रस्त्याकडेला असलेल्या कचोरीवाल्याला दिले आणि त्याकडून 2 कचोऱ्या घेतल्या. ठोक लीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा. ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा. लाइट ठोकी दबा के, लाइट ठोकी.